जय जय रघुवीर समर्थ. श्री राम समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक आणि त्यावर विश्लेषण केले आहे सांगली येथील श्री विश्वनाथ यज्ञेश्वर छत्रे यांनी. आज आपण 7व्या श्लोकाचे विश्लेषण ऐकणार आहोत. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. समर्थ म्हणतात, कुणावर विनाकारण रागवू नका, अवास्तव इच्छा बाळगू नका, कुणाचा मत्सर करू नका, खोट्या फुसारक्या मारू नका. त्यांच्या उपदेशाप्रमाणे स्वभावात सुधारणा करायचा प्रयत्न करू लागले की लक्षात येते की स्वभावात बदल करणे इतके सोपे नाही. कारण आपल्या मनावर त्रिगुणातील सत्व, रज आणि तम यापैकी कोणत्या तरी एका गुणाचा प्रभाव असतो आणि त्यानुसार आपला स्वभाव तयार होतो. जर तो सत्वगुणाच्या प्रभावाखाली असेल तर प्रश्नच नाही, कारण समर्थांच्या मनाच्या श्लोकातील उपदेश आपल्या अंगवळणी पडलेला असल्याने आपली वर्तणूक समर्थांना अपेक्षित अशीच होत असते. परंतु तो जर रजोगुणाच्या किंवा तमोगुणाच्या प्रभावाखाली असेल तर मात्र आपल्याला सुधारणेला खूप वाव आहे. ती घडवून आणण्यासाठी आपल्याला कशा कशाची जरुरी आहे ते समर्थ पुढील श्लोकात सांगत आहेत. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे नीववावे. जय जय रघुवीर समर्थ. कोणत्याही परिस्थितीत आपले मन शांत राहण्यासाठी आपल्याला इतरांचे चित्रविचित्र वागणे, बोलणे सहन करावे लागते. त्यासाठी उच्च प्रतीच्या धैर्याची गरज असते, जे रामरायांच्या जवळ होते. गीतेत धैर्याला धृती असं म्हटलेलं आहे. जर धृती सात्विक असेल तर मन, प्राण व इंद्रिये यांचे त्यांच्या इच्छेनुसार चाललेले व्यापार जागच्या जागी बंद पडतात. त्यामुळे इंद्रिये व विषय यांचा स्नेह आपोआप सुटतो. अशा प्रकारे चंचल असलेल्या मन, प्राण, इंद्रिये यांचा बंदोबस्त सात्विक धृती करते आणि त्यांना काबूत ठेवून आयुष्याच्या शेवटी ईश्वराच्या हवाली करते. थोडक्यात मनाच्या चंचलतेचा इथून पुढे माणसाला त्रास होत नाही. रामरायांच्याकडे असलेल्या अशा श्रेष्ठ धैर्याच्या जोरावर त्यांनी इतरांचे नीच बोलणे सहन केले. स्वतः मात्र कधीच कुणाशी उद्धटपणे बोलले नाहीत. सदैव नम्रपणे बोलत असल्याने त्यांनी सर्वांची मने सहज जिंकली. रामरायांच्या या आदर्श वर्तनाचा धडा आपण सदैव अभ्यासत राहावा म्हणून समर्थांनी या श्लोकाची रचना केली आहे. थोरांच्या वर्तनाचे आपण मनन चिंतन करत राहिलो की आपला स्वभावही कळत नकळत बदलत जातो. जय जय रघुवीर समर्थ.